नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ होणार आहे जिल्हा परिषद भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती व सरळ सेवा भरती याकरिता हे सर्व पदाकरिता प्रश्न काढलेले आहेत। ते खूपच महत्त्वाचे आहेत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण पाहायचा आहे। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। राष्ट्रपती निवड करण्याच्या प्रक्रियेला खालीलपैकी कोणाचा सहभाग हा नसतो? राष्ट्रपती निवड करण्याच्या प्रक्रियेला खालीलपैकी कोणाचा सहभाग हा नसतो? तर या ठिकाणीचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे विधान परिषद सदस्य यांचा राष्ट्रपती निवड करण्याच्या प्रक्रियेला सहभाग हा नसतो। त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर तुमचं एकदम योग्य होईल। चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। भारतात रेल्वेची सुरुवात कधी झाली? भारतामध्ये रेल्वेची सुरुवात ही कधी झाली आहे? तर याचं उत्तर काय होईल मित्रांनो? ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे 1853ला भारतामध्ये रेल्वेची सुरुवात ही झालेली आहे। तर ऑप्शन बी हे उत्तर तुमचं एकदम योग्य होईल। चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना ही कधी झाली आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे 26 एप्रिल 1994ला महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना ही झालेली आहे। तर नेक्स्ट क्वेश्चन, महात्मा फुले यांनी टिंबटिंब या ग्रंथाद्वारे आपले विचार मांडले। महात्मा गांधी यांनी टिंबटिंब या ग्रंथाद्वारे आपले विचार हे मांडले आहेत। तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे वरील सर्व शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी व सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाद्वारे महात्मा फुले यांनी आपले विचार हे मांडले आहेत। नेक्स्ट, 2014 मध्ये श्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर कोणत्या देशाला सर्वप्रथम भेट दिली? 2014 मध्ये श्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर कोणत्या देशाला सर्वप्रथम ही भेट दिली आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे भूटान या देशाला 2014 मध्ये श्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम भेट दिली। नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रीय जैव इंधन धोरणाची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते? राष्ट्रीय जैव इंधन धोरणाची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे राजस्थान हे राज्य राष्ट्रीय जैव इंधन धोरणाची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य आहे। तर ऑप्शन डी हे उत्तर योग्य आहे तुमचं। तर पुढचा प्रश्न पाहूया। आंध्र प्रदेश व तामिळनाडूच्या किनारी भागात एप्रिल 2009 मध्ये कोणत्या वादळाचा जोरदार तडाखा बसला? आंध्र प्रदेश व तामिळनाडूच्या किनारी भागात एप्रिल 2009 मध्ये वादळाचा जोरदार तडाखा बसला, तर ते कोणते आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे फनी वादळ। या वादळाचा फटका हा आंध्र प्रदेश व तामिळनाडूच्या किनारी भागात एप्रिल 2009 मध्ये हा जोरदार तडाखा बसला होता। चला नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या शहरात भारताचे पहिले राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारले गेले आहे? कोणत्या शहरामध्ये पहिले राष्ट्रीय युद्ध स्मारक हे उभारले गेले आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे दिल्ली या ठिकाणी भारताचे पहिले राष्ट्रीय युद्ध स्मारक हे उभारले गेले आहे। तर ऑप्शन सी हे उत्तर योग्य होईल तुमचं। पुढचा प्रश्न पाहूया। आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? आधुनिक मराठी कवीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे केशवसूत यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून ओळखले जाते। तर ऑप्शन बी हे उत्तर तुमचं एकदम बरोबर होईल। नेक्स्ट, 6 सोनेरी पाने या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? 6 सोनेरी पाने या ग्रंथाचे लेखक हे कोण आहेत? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे वि. दा. सावरकर हे
6 सोनेरी पाने या ग्रंथाचे लेखक आहेत? तर ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर योग्य होईल तुमचं. नेक्स्ट क्वेश्चन. पगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेला आहे? पगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे पोर्तुगीज या भाषेतून पगार हा शब्द मराठी भाषेमध्ये आलेला आहे. तर ऑप्शन बी हे उत्तर योग्य होईल तुमचं. नेक्स्ट. जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय हे कुठे आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए होईल, बी होईल, ते म्हणजे जिनिव्हा या ठिकाणी जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय हे आहे. तर ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर तुमचं एकदम योग्य होईल. पुढचा प्रश्न पाहूया. तलाट्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? तलाट्यावर नजीकचे नियंत्रण हे कोणाचे असते किंवा आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे तहसीलदार. तर तहसीलदार यांचे तलाट्यावर नजीकचे नियंत्रण हे असते. तर ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर योग्य होईल तुमचं. पुढचा प्रश्न पाहूया. नौदलात सामील झालेली स्कॉर्पिन श्रेणीतील करंज ही कितवी पाणबुडी ठरली? नौदलात सामील झालेली स्कॉर्पिन श्रेणीतील करंज ही कितवी पाणबुडी ठरली आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे तिसरी पाणडुबी ही नौदलात सामील झालेली स्कॉर्पिन श्रेणीतील करंज ही पाणडुबी ठरली आहे. तर ऑप्शन सी हे उत्तर योग्य आहे तुमचं. नेक्स्ट क्वेश्चन. बालकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी बाल हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते? बालकाच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी बाल हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे महाराष्ट्र हे बालकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी बाल हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले आहे. नेक्स्ट. सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण? सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे संत रामदास हे सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते आहेत. तर ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर योग्य होईल तुमचं. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक कोणते? महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक कोणते? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे लोकराज्य हे मासिक महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक आहे. तर ऑप्शन डी हे उत्तर एकदम योग्य होईल तुमचं. पुढचा प्रश्न पाहूया. कोल्हापूर, रत्नागिरी व रायगड या तिन्ही जिल्ह्यात कोणत्या खनिजाचे साठे आहेत? कोल्हापूर, रत्नागिरी व रायगड या तिन्ही जिल्ह्यात कोणत्या खनिजाचे साठे आहेत? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे बॉक्साईटचे साठे या तिन्ही जिल्ह्यात म्हणजे कोल्हापूर, रत्नागिरी व रायगड या जिल्ह्यामध्ये खनिजाचे साठे हे आहेत. तर ऑप्शन सी हे उत्तर योग्य होईल तुमचं. नेक्स्ट. कोणता घटक कार्बनचे सर्वात जास्त शोषण करतो? कोणता घटक जो कार्बनचे सर्वात जास्त शोषण करतो? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे महासागर. तर महासागर हा घटक कार्बनचे सर्वात जास्त शोषण करतो. तर ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर योग्य होईल तुमचं. नेक्स्ट. भारताचे पहिले वन धोरण कोणत्या वर्षी जाहीर झाले? भारताचे पहिले वन धोरण कोणत्या वर्षी जाहीर झाले आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे 1916 मध्ये भारताचे पहिले वन धोरण हे जाहीर झाले आहे. तर ऑप्शन डी हे उत्तर योग्य होईल तुमचं. नेक्स्ट. बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे भिंगारा हे ठिकाण बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. नेक्स्ट. नगर परिषदेचा अध्यक्ष खालीलपैकी कोणाकडे स्वतःचा पदाचा राजीनामा हा सादर करतात? नगर परिषदेचा अध्यक्ष खालीलपैकी कोणाकडे स्वतःचा पदाचा राजीनामा हा सादर करतात? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे जिल्हाधिकारी यांच्याकडे नगर परिषदेचा अध्यक्ष
हा स्वतःचा पदाचा जाहीरनामा सादर करतो. नेक्स्ट क्वेश्चन, कोकणातील किनारी गडाच्या मृदेला काय म्हणतात? कोकणातील किनारी गडाच्या मृदेला काय म्हणतात? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे जांभी मृदा असे कोकणातील किनारी गडाच्या मृदेला असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन, अजिंठा वेरूळ लेण्या कोणत्या राज्यामध्ये आहेत? अजिंठा वेरूळ लेण्या या कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे महाराष्ट्र या राज्यामध्ये अजिंठा व वेरूळ लेण्या हे आहेत. तर ऑप्शन सी हे उत्तर योग्य होईल तुमचं. पुढचा प्रश्न पाहूया, कोकिळा कोणत्या राज्याचा राज्य पक्षी आहे? कोकिळा हा कोणत्या राज्याचा राज्य पक्षी हा आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे झारखंड. तर झारखंड या राज्याचा राज्य पक्षी हा कोकिळा आहे. तर ऑप्शन सी हे उत्तर योग्य होईल तुमचं. नेक्स्ट, भारतातील कोणत्या राज्यात हळदीचे उत्पादन सर्वात जास्त होते? भारतातील कोणत्या राज्यामध्ये हळदीचे उत्पादन हे सर्वात जास्त होते? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये सर्वात जास्त हळदीचे उत्पादन हे होते. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील कोणते राज्य सर्वात शाकाहारी आहे? भारतातील कोणते राज्य आहे जे सर्वात जास्त शाकाहारी आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे राजस्थान हे राज्य आहे जे भारतातील सर्वात जास्त शाकाहारी राज्य आहे. तर ऑप्शन ए हे उत्तर योग्य आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.